सर्व सर्व मान्यवरांना, व्यासपीठावरील साहित्यिक आणि आपणही माझ्या समोर जे बसलेले सगळे आपण साहित्यिक आहोत हे लक्षात घ्या. आणि असं होतं ना, बऱ्याचदा ठाण्यामध्ये व्यासपीठावरच साहित्यिक असतात का असे प्रश्न उभा पडतो माझ्याच मनात आले आणि नंतर इतरांच्याही. पण जेव्हा साहित्यातलं ज्यांना कळतं ते साहित्यिक, अशी माझी व्याख्या. त्यामुळे आपणही साहित्यिक, आदरणीय व्यासपीठ आणि तेवढेच आदरणीय आपण सर्व. मी तुम्हाला ह्या एकूणच सुरू असलेल्या प्रकाश पर्वाच्या तेजोमय शुभेच्छा देतो. आज हा प्रकाशन सोहळा आहे. फार छान असतं ना प्रकाशन सोहळा. प्रकाशन सोहळा म्हटल्यानंतर नेमकं काय असतं, की आता आनंद सुतारने सांगितलं की तिला पुस्तकाच्या रूपात तुमच्या समोर प्रकाशित केलं. पण तसं नसतं. कवीच्या, कवयित्रीच्या, लेखकाच्या, लेखिकेच्या अंतर्मनातल्या भावनांना प्रकाशमय वाट करून देणं, त्यालाच प्रकाशन म्हणतात. आणि प्रकाशन म्हणजे नेमकं काय, त्या शब्दात व्यक्त केलं. अशी पुस्तकं बरीच निघतात हो. आणि कोविड नंतर ना अक्षरशः धुमाकूळ घातला प्रकाशनाने. जे मी मराठी ग्रंथ संग्रहालय, मी माझी ओळख थोड्या थोड्या टप्प्याने मी करून देईन. त्याला दिला नव्हता मी, कारण मी प्रमुख पाहुणा नाही आहे, तर प्रमुख अतिथी आहे. त्यामुळे मराठी ग्रंथ संग्रहालयात मी जेव्हा गेली 3 टर्म्स आहे, 9 वर्ष मी सतत तिथे कार्यरत आहे. तर गेल्या कोविड नंतर अक्षरशः 500हून अधिक पुस्तकांचं प्रकाशन आमच्याकडे होत गेलं. आणि सगळ्यात मोठा कव्हर केला तो 14 एप्रिलला अनघा प्रकाशन आमच्याकडे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. 14 एप्रिलला अनघा प्रकाशनने 14 पुस्तकांचं प्रकाशन केलं. त्यामुळे संपूर्ण फक्त मुंबई, ठाणे, पनवेल नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तकांना एक चांगले दिवस आलेत आणि प्रकाशकांना पण चांगले दिवस आलेत. त्यामुळे असं काही नाही की वाचन संस्कृती हरवत चालली का. आत्ताच स्नेहाताईंनी म्हणाले वाचन संस्कृती वाढावी म्हणून हा आमचा सगळ्यांचा उपक्रम असतो, उपद्व्याप असतो. आणि मी तर तेच म्हणेन की वाचन